माझ्याकडे समजा जवळपास मी 8 एकरमध्ये पराठीचा प्लॉट लावलेला आहे आणि आमच्या वडिलापासून आमची शेती म्हणजे समजा आमचा बिझनेस म्हणूनच आहे का पराठीचाच व्यवसाय आहे शेती म्हणून। आणि त्यामध्ये मी काय केलं, जसं समोर चाललं त्यामुळे चेंजेस करत थोडंसं वडिलापेक्षा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आपण व्हरायटीवर टाकताना आपल्याला जे मायक्रोन्यूट्रन्स पाहिजे पराठीला जे उपलब्ध पाहिजे, आपल्याला समजा बोरॉन आहे, झिंक आहे, यामध्ये मी श्रीरामचे 6-12-36 स्प्रेड वापरलेला आहे। त्यामध्ये बोरॉन, सल्फर आणि नायट्रोजन, पोटॅशचं हे संपूर्ण त्यामध्ये आलेलं, त्यामुळे एकाच औषधीत आपल्याला संपूर्ण कंटेंट मिळून जाते। आणि त्यानंतर रिफ्रोजिन बेहतरीन औषध आहे। आणि त्यानंतर मी मारल्या एक ग्लायसरीन म्हणून आहे, एक नवीनच उत्पादन तयार केलेलं आहे त्यानं, प्रोटोपच, ज्यामध्ये झिंक प्लस ॲमिनो याचा ज्यावेळेस सहयोग येते त्यावेळेस ह्या पराठीमध्ये एक विशेष एक येते की काळोखपणा, सूर्याचा प्रकाश संश्लेषणाची क्रिया हे एकदम वाढते। आणि झिंक असल्यामुळे हे जे आता हे लास्टमधलं पाता आहे हे जाळं राहते, एक नंबर राहते। आणि त्यामुळे काय होते, पराठीला प्रकाश संश्लेषणाची क्रिया जेवढी वेळ तेवढं पराठीचं बोंड साईज आणि एपिकॉम चांगलं राहते। आणि हे पण एक विशेष आहे की मी माझ्याबरोबर माझे जे फार्मर आहे त्यांना पण मी औषध दिली रिफ्रोजिन आणि स्प्रीट, याच्यामुळे त्यांच्या पात्याचा फुलधरणा आणि पात्यामध्ये एवढा फरक पडला की ते स्वतःहून आमच्या गावामध्ये समजा ती औषधी मागायला लागले की आम्हाला हे द्या।